काय त्यांना खरं वाटेना तिकडे भेटले होते म्हणजे माझा मान सन्मान सारा धुळीला गेली विलास. बोलता बोलता विषय आला. आता झाली तेवढी शोभा पुढे झाली. माझ्या घरातून अरे भाऊजी तुम्ही आलात काय? तरी मी मागापासून म्हणतो तुला एवढा विलंब कसा काय त्याला बाजूला तुझी मोठी बोलायची हात काय बोला काय अगदी एवढी म्हणजे प्रेम तुझं मी आहे सारी तेवढी शोभा पुढे झाली. आता ये बाई पाणी तरी घ्या. नाही नाही तिला पाणी तरी विचार. अगं इतर स्त्रियांजवळ पाहाव जरा म्हणून काय पहा जरा आणि हिच्याकडे पहा म्हणून काय असू द्या का. अहो आपला मान सन्मान काय आहे नाही. ती बोलते ते बरोबर. इतर स्त्रियांप्रमाणे मी सुंदर नाही. इतर स्त्रियांप्रमाणे माझ्या अंगावर अलंकार नाहीये. इतर स्त्रियांप्रमाणे माझ्या अंगावर भरगरी नाही. बरोबर असू दे तिला बोल. तुमची योग्यता कुठे मी मला मी बोलते ना देते नाही पुन्हा कधी देणार नाही. नको झाली तेवढी शोभा पुढे झाली. आता ये बाई. मला असं वाटलं होतं की तुझं माझं नातं हे श्रीमंतीच्या पलीकडचं आहे. आज कळलं मला तुझ्यासाठी मायेची अश्रू नाही देते पुसून टाकली तुझी माझी माया. तुला कधीच येणार नाही भाऊजी. तिच्या या दुःखाला इतरांसमोर केलेल्या अपमानानं माझ्या नको रत्ने करते मी तुझ्या या अशा मागण्यानं आणि तुझ्या स्वागतानं खरोखरच भारावून गेले मी. नमस्कार. याच्यानंतर तुझं माझं नातं संपलं. बरं तुझ्या चांगला दिवस आहे. कधी नेट माझ्या घेण्याला तुझी प्रतिष्ठा कुठेतरी डाग लागेल. पण प्रतिष्ठा म्हणून खोटा टेप फिरवला आणि फिरवतेस काय खोटं बोलले. काय टेबा मिरविला असा कोणता खोटा टेबा मी मिरविते. बोलू बोल झोपणार नाही ना. पोटात काही ठेवू नकोस. बोल लवकर. बोलते ना सोड मला. खोटा का म्हटलं माहिती का. खरंच आहे तेच खोट आहे. काय खरंय काय खोट आहे. नाटरच घेऊ कैलासवासी दत्ताराम खोट मी का बोलले असं माहिती का. आता या प्रतिष्ठेनं तुला डागले गेले माझ्यामुळं हे बरोबर आहे असं तू म्हणते. आणि सगळं खोट सगळ्यांना आतापर्यंत सांगत आलीस तेही राहू दे. पण रीतिरिवाज मोठेपणानं करतेस तेच मला शोधायचं होतं. जाते मी पण जाताना एवढंच सांगते. काय ग सगळे जर रीतिरिवाज तू मोठेपणानं करतेस ना मला आठवत नाही. पण 7-8 वर्षाची असताना गोमाई तुझी नणंद तिचं लग्न झालं. 10-12 वर्ष झाल्यानंतर तिचा नवरा गेला. विधवा माझी नणंद माई. हो. आणि मला सांग नवरा गेल्यानंतर आमच्या ब्राह्मणात पद्धत आहे की नवरा गेल्यानंतर तिचं मुंडन केलं जातं आणि विधी
सगळ्या बायका येतात. मला आठवत नाही मुंडन केलेलं. आणि दुसऱ्याचा पाव काय बोलते काय ते नक्की सगळी आधी बघायला झालं का तुला काय झालं एवढं? काय बोलली ती? काय बोलली? काय बोलली? तुला तर बोलली. काय ती पाहुणचार करत होता? मग? अहो ती काय बोलली? तुला बोलली? मला बोलली असती ना तर सारं काही मी ऐकून घेतलं असतं. तुला बोलले त्यात काय होतं एवढं? मला बोलली असती तर मी निमूटपणे ऐकून घेतलं हा. असतं. पण आज माझ्या संसाराला ती गाडी आण देऊन गेली. संसाराबद्दल बोलली? संसाराबद्दल नाही. मग काय बोलली? ती आणून ठेवी लागती. तुला काही कळतंय? काय? तुला मी आणून ठेवलं नाहीये. अहो मला नाही. मग ती तुमची भगिनी ए माई. माझी माई? माझ्या माईने काय केलं तुमचं गो? आतापर्यंत मी तुमच्या माईबद्दल काही अपशब्द बोलले आता असतात. तू का बोलतेस? अहो ही चांदाळी ही नटण्यासाठी गोगल झाली होतात. ही बोलली. अहो ती काय काय बोलली? म्हणे माईचं 8व्या 9व्या वर्षी लग्न झालं, 12व्या वर्षी नवरा केला, पण तिचं मुंडन का केलं नाही? असं कोण बोलले? ही बोलले. रत्नमाले, माझ्या बहिणीचा मी काय करायचो? आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. होय ना? आमचा वैयक्तिक प्रश्न आहे ना, मग हिचा काय संबंध? पण मला एक सांग, आज तुला जो राग आला ना, आज तू तावाने बोलतेस, नेमकं माझ्या माईबद्दलच बोलतेस ना? हो, मी माईबद्दलच बोलते. कारण ही बोलली म्हणून ते तुम्हाला सांगण्यासाठी. आतापर्यंत मी तुमच्या संसारात कधी वितंडवाद केला होता? तू का करतेस? अहो ज्यावेळी काय केलं तुमचं? तुमच्या माईनं माझं काही केलं नाही, पण इतरत्र स्त्रिया बोलताय. जेव्हा पाणवट्यावर जाते ना तेव्हा इतरत्र स्त्रिया बोलताय. वाजोटी आली, वाजोटी आली, घरात आणून ठेवली आहे ना, तिच्यामुळे ही वाजोटी राहिली. तू काय बोलते? तुला कळतंय? अहो मला सारं काही कळतंय, म्हणूनच सांगते. यात तुला सांगू नकोस, कारण काय बोलणार ना अहो मला सांगा, आता एवढी वर्ष झाली, आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली, घरात पाळणा हल्लाय नाही याचा विचार केला? आता मला केव्हा काय ते कळलंय. तुला जो राग आलाय, तू तावा बोलतेस ना, ते का बोलते मला कळलंय. आता आपल्या मूळ असं काय तू आज बोलतेस ना, हे सारं काही समजत नाही ना. म्हणतात ते नशिबात ते भोग आहेत ते, पण एक नाही तो बरोबर मूलबाने हा तर विश्वास मला आहे. अहो त्या परमेश्वरानं जर मुलं बाळा दिली असते, इतरांनी लग्नच केली नसती. अहो जेव्हा पाणवठ्यावर जाते ना, तेव्हा इतरत्र त्या माझ्याकडे बोट टाकून म्हणतात ही वाजोटी आली, याच्या संसारात मूल बाळा नाही. काय बोललो होतो? काय काय सांगा, का सुख मिळतंय ना? संसारात काय हवंय? 2 वेळेचं भोजन, वस्त्र, अलंकार, दागदागिने हवे स्त्रियांना. अहो स्त्रीचं पूर्णत्व म्हणजे तिचं मातृत्व होय, आणि तेच मातृत्व अद्यापही मला प्राप्त झालं नाही. आणि म्हणूनच या इतरांचा स्त्रिया मला दूषण देण्याचं कर्तव्य करतात. अहो विहिरीवर कुणी झाकण घालू शकतं, पण महासागरावर नाही. त्याचं तोंड धरू शकता, पण इतर स्त्रियांचं नाही. पण बायको बोलायला मर्यादा असते. तू काय म्हणते? तुला कळतंय ना? अहो मला सारं काही कळतंय, पण तुम्हाला वळत नाही. त्याचं मी काय कळत नाहीये. अहो मला सांगा, देव 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 करून संसारात मुलं होणार का? देव केलंच पाहिजे, कारण देव जर असेल ना तर काही चांगलं होऊ शकतो. म्हणूनच सांगते, संसारात प्रेमानं बायकोशी 4 शब्द बोला, म्हणजे संसार सुरळीत होईल. आता मला सांगा, एवढी वर्ष झाली संसारात मी कधी भांडण केलं होतं? तू का करतोय? अहो ही येऊन बोलून गेली, माझ्या मनाला लागलं. नाही तुम्हाला नाही कळणार, कारण संसार सांभाळण्याचं कर्तव्य मी करते. लक्षात ठेव. म्हणूनच सांगते. अहो तुमची ती माई ना, माझ्या माईने काय केलं तुझं? माझी काही केलं काय केलं माईनं? ऐका, तुमची माई ती माझी सुद्धा माई होय ना? अहो तुमची भगिनी आणि माझी भगिनी काय एकच ना? अहो मला सांगा, तुमची माई कुठेही जाते, कुठेही झोपते, अहो काही खाते, अहो डोळे झाकून बोलते. तू काय बोलते? तुला कळतंय?
पण जरा वयाचा विचार कर. वयाचाच विचार करून सांगते. काय? स्वतःची लुगडी ती प्राण्याला नेसविते. आता मला सांगा, लुगडी तिच्यासाठी येते, प्राण्याला नेसविण्यासाठी आहे. सारं काही तिच्यासाठी असतं. होय ना? मग आता सांगा, तुमच्या माईला कधी मी काही कमी केलं होतं का? अहो ते आम्ही भोजन करतो तेच तिला देतोय ना. आतापर्यंत सारे काही सांभाळतोय ना आम्ही त्या माईला. पण हे सारं काही तू पाहिलंस. हो खरंच सांगते. अहो तुमच्या गळ्याची शपथ. ए! अहो तुमची माई ना डोळे झाकून बोलते. हे सारं काही तू पाहिलंस. हो मी पाहिलंय. पाहिलंस. अहो मी कशाला खोटं बोलेन? माझ्या शब्दावर विश्वास नाही. रत्नमाले, हे खरं की खोटं तुला पाहायचंय. पाहिलंय. पाहायचंय. मग चला माझ्या